नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत भारतीय राज्यघटनेतील परिशिष्टे म्हणजेच शेड्यूल्स. तर हा टॉपिक जो आहे हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे आणि जे काय आपले एक्झाम होतात त्यामध्ये या टॉपिकबद्दल प्रश्न विचारला जातो. हे शुअर शॉट आहे, ठीक आहे. तर हा विषय बघताना आपण 12 परिशिष्टे बघणार आहोत, जे मूळ संविधानात 8 होते, परंतु आता 12 आहेत. तर 12 कोणते आहेत हे आपण आज बघणार आहोत. तर सर्वात शेवटी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत मी, जे ट्रिक आपल्याला टीयर्स ऑफ ओल्ड PM नावाने आहे. यामध्ये 12 लेटर्स आहे आणि हे 12 लेटर्स 12 शेड्यूल्सबद्दल आपल्याला माहिती सांगतात. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजणार आहे. तर चला मग सुरुवात करूया. तर भारतीय राज्यघटनेतील परिशिष्टे बघताना हे परिशिष्टे म्हणजे काय आहे तर हे अगोदर समजून घेऊ. तर काय होतं, भारतीय संविधानामध्ये मूळ संविधानात 395 कलम आहेत, हे तर तुम्हाला माहीतच आहे. पण हे परिशिष्टे का आहेत तर याचं कारण असं आहे की बाबा जे कलमे आहेत हे सुटसुटीत व जास्त लांब होऊ नये, लांब होऊ नये व गुंतागुंतीचे बनू नये म्हणून परिशिष्टे संविधानामध्ये समाविष्ट केलेली आहेत. तर परिशिष्टे म्हणजे सोप्या भाषेत तर हे पुरवणी सारखे आहेत, ठीक आहे. तर आपण बघणार आहोत. तर सुरुवात करू परिशिष्ट 1 पासून. तर परिशिष्ट 1 मध्ये भारत देश, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावे व सीमा यांबद्दल आपल्याला माहिती मिळते. परिशिष्ट 2 मध्ये राष्ट्रपती, राज्यपाल, सभापती, न्यायाधीश यांचे वेतन, भत्ते आणि विशेषाधिकार यांच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते. परिशिष्ट 3 मध्ये विविध घटनात्मक पदांच्या शपथ व प्रतिज्ञा यांचे नमुने परिशिष्ट 3 मध्ये आहेत. आणि शेड्यूल 4 मध्ये काय आहे तर शेड्यूल 4 मध्ये राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यसभेतील जागांचे वाटप हे आपल्याला शेड्यूल 4 मध्ये आपल्याला समजते. तर आता आपण बघू परिशिष्ट 5 म्हणजे शेड्यूल 5 बद्दल. तर शेड्यूल 5 मध्ये आपल्याला अनुसूचित क्षेत्रे, अनुसूचित जमातींचे प्रशासन व नियंत्रण हे आपल्याला परिशिष्ट 5 मध्ये कळतं. आणि परिशिष्ट 6 मध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम म्हणजेच की AMTM हे शॉर्ट फॉर्म आहे त्याला, या राज्यातील जनजाती क्षेत्रांचे प्रशासनाबद्दल आपल्याला माहिती परिशिष्ट 6 म्हणजे शेड्यूल 6 मध्ये मिळते. तर आता आपण बघू नेक्स्ट. शेड्यूल 7 मध्ये आपल्याला केंद्र आणि राज्यांमधील अधिकारांची विभागणी याच्याबद्दल माहिती मिळतं. तर ती विभागणी आपल्याला तीन सूचींच्या माध्यमातून मिळते. यामध्ये केंद्र आणि राज्य यांनी कोणती काम करावे यांबद्दलचे विषय समाविष्ट आहेत. आणि समोरची सूची म्हणजे असे विषय की ज्यावर केंद्र आणि राज्य दोन्ही सुद्धा काम करू शकतात, कायदे बनवू शकतात. आता नेक्स्ट बघू आपण शेड्यूल 8. शेड्यूल 8 मध्ये संविधानाने मान्यता दिलेल्या 22 अधिकृत भाषांबद्दलची माहिती आपल्याला मिळते. मूळ संविधानात फक्त 14 भाषा होत्या, परंतु नंतर कालावधी जसा जसा पुढे गेला तसे घटना दुरुस्त्या करून भाषा जोडण्यात आल्या. तर ते आपण बघणार आहोत. हे महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं म्हणजे परीक्षा दृष्टिकोनातून हे जे घटना दुरुस्ती आहेत हे महत्त्वाचे आहेत. तर सर्वात पहिले सिंधी भाषा जोडली 21वी घटना दुरुस्ती 1967 नुसार. नंतर 71वी घटना दुरुस्ती केली 1992 साली. त्यानुसार कोकणी, मणिपुरी, नेपाळी या भाषा ज्या आहेत हे जोडण्यात आल्या. नंतर केली 92वी घटना दुरुस्ती. 92वी घटना दुरुस्ती 2003 साली नुसार बोडो, डोगरी, मैथिली, संताली या 4 भाषा संविधानात जोडल्या आहेत. म्हणजेच की नंतरच्या घटना दुरुस्तींमुळे एकूण 8 भाषा संविधानामध्ये जोडल्या. तर त्या कोणत्या आहेत? सिंधी, कोकणी, मणिपुरी, नेपाळी, बोडो, डोगरी, मैथिली, संताली. हे जे घटना दुरुस्ती आहेत हे घटना दुरुस्त्या तुम्ही लक्षात ठेवा, कारण की प्रश्न डायरेक्ट विचारला जातो. तर कोणती? 21वी घटना दुरुस्तीनुसार सिंधी, 71वी घटना दुरुस्तीनुसार कोकणी, मणिपुरी, नेपाळी आणि 92वी घटना दुरुस्तीनुसार बोडो, डोगरी, मैथिली या भाषा संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आल्या. तर आता शेड्यूल 8 मध्ये किती भाषा आहेत तर शेड्यूल 8 मध्ये एकूण 22 अधिकृत भाषा समाविष्ट केलेल्या आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण बघू नेक्स्ट. तर नेक्स्ट आहे शेड्यूल 9. शेड्यूल 9 मध्ये काय आहे तर शेड्यूल 9 मध्ये जमीन सुधारणाशी संबंधित जे कायदे आहेत, जे पूर्वी जमीनदारी पद्धत चालत आलेली होती ते नष्ट करण्यासाठी शेड्यूल 9 तयार करण्यात आला. शेड्यूल 9 हा पहिल्या घटना दुरुस्ती 1951 आपल्या संविधानामध्ये जोडण्यात आला. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की याला जे काय न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षण मिळालेलं आहे, म्हणजेच की ज्युडिशियल रिव्ह्यू पासून याला संरक्षण मिळालेलं आहे. हे नव्या शेड्यूलचं वैशिष्ट्य आहे.
9व्या शेड्यूलमध्ये काय आहे तर जमीन सुधारणा आणि जमीनदारी पद्धत नष्ट करण्याबाबतचे कायदे शेड्यूल 9 मध्ये समाविष्ट केलेले आहेत. आता आपण बघू नेक्स्ट शेड्यूल, जे की खूप महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून पण. तर हे आहे पक्षांतर बंदीशी संबंधित. याचा विषय काय आहे की संसदेच्या किंवा विधानमंडळाच्या सदस्यांना पक्षांतराच्या कारणावरून अपात्र ठरवण्याबाबतच्या तरतुदी शेड्यूल 10 मध्ये समाविष्ट केलेले आहेत. ठीक आहे. तर शेड्यूल 10 जो आहे हा 52वी घटनादुरुस्तीनुसार संविधानामध्ये जोडण्यात आलेला होता, जी की 1995 सालची घटनादुरुस्ती होती. तर याचा मेन उद्देश काय होता? याचा मेन उद्देश असा होता की जे राजकीय स्थैर्य राखणं आणि निवडून आलेल्या सदस्यांच्या आयाराम गयाराम पद्धत म्हणजेच की वारंवार पक्ष बदलणे या प्रवृत्तीला आळा घालणे. म्हणजेच की याने काय होत होता की राजकीय स्थैर्य टिकून राहत नव्हतं आणि भ्रष्टाचार पण खूप होत होता. याचा निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे पक्षांतरामुळे सदस्य अपात्र आहे की नाही याचा अंतिम निर्णय त्या सभागृहाचे अध्यक्ष व सभापती घेतात. ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि याला अपवाद असा आहे की जर एखाद्या पक्षाचे 2/3 सदस्य दुसऱ्या पक्षात विलीन झाले, किती 2/3 सदस्य जर दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर त्याला पक्षांतर मानले जात नाही. हे कशानं आपल्याला हा अपवाद कशानं सामील केला संविधानामध्ये तर 91वी घटनादुरुस्तीनुसार हा अपवाद समाविष्ट केलेला आहे. तर आशा करतो तुम्हाला शेड्यूल 10 बद्दल पूर्ण कल्पना आली असेल. तर आता आपण नेक्स्ट बघू शेड्यूल 11 व 12. हे 11 व 12 जे आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहेत. तर परिशिष्ट 11 म्हणजे शेड्यूल 11 जो आहे पंचायत समिती जे आहेत जे तालुका स्तरावर त्यांच्याशी संबंधित आहे. यामध्ये काय आहे तर पंचायतींचे अधिकार क्षेत्र आणि जबाबदाऱ्यांबद्दलची माहिती जी आहे हे शेड्यूल 11 मध्ये समाविष्ट केलेली आहे. तर याचा सर्वात महत्त्वाचा असं आहे की यामध्ये 29 विषय समाविष्ट आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षांमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारला जातो. तर शेड्यूल 11 जो आहे हा 73वी घटनादुरुस्ती 1992 नुसार संविधानामध्ये जोडलेला आहे. आणि नेक्स्ट बघू शेड्यूल 12 जो आहे हा नगरपालिकांशी संबंधित आहे. याचा विषय नगरपालिकांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या शेड्यूल 12 मध्ये समाविष्ट केलेले आहेत. तर यामध्ये एकूण विषय जे आहेत हे एकूण विषय 18 आहेत. आणि पंचायत राजशी संबंधित जो शेड्यूल आहे यामध्ये 29 विषय आहेत आणि नगरपालिकांचे एकूण 18 विषय आहेत. आणि शेड्यूल 12 जो आहे हा 74वी घटनादुरुस्ती 1992 नुसार संविधानामध्ये जोडलेला आहे. तर अशा प्रकारे आपण एकूण किती शेड्यूल बघितले? एकूण 12 शेड्यूल बघितलेले आहेत. तर ते शेड्यूल पहिला शेड्यूल दुसरा शेड्यूल असे क्रमाने बघितले. आता याच्यावर मी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतो. शॉर्ट ट्रिक सांगण्या अगोदर तुम्हाला एक नोटीस करून देतो. तुम्ही जर आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा, म्हणजे त्यांना सोप्या भाषेत भारतीय घटनेतील शेड्यूल जे आहे त्याबद्दल माहिती मिळणार आहे. तर आता आपण बघू ट्रिक. तर ट्रिक अशी आहे की टीयर्स ऑफ ओल्ड पीएम. टीयर्स ऑफ ओल्ड पीएम मध्ये काय आहे तर टीयर्स ऑफ ओल्ड पीएम मध्ये एकूण 12 लेटर्स आहेत आणि ते क्रमाने आपल्याला 12 शेड्यूल बद्दल माहिती देतात. तर आता आपण ते बघू. टीयर्सच्या टी आपल्याला टेरिटोरीज बद्दल माहिती सांगतो, सीमांबद्दल. शेड्यूल 1. शेड्यूल 2 आपल्याला राष्ट्रपती, सभापती, राज्यसभेचे, लोकसभेचे, अजून न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे यांचे जे काय वेतन भत्ते आहेत त्याबद्दल माहिती देतो. शेड्यूल 3 म्हणजेच की शेड्यूल 3 हा शपथेशी संबंधित आहे. जर तो ए वरून आपल्याला नोटीस होतो. आणि जो नंतरचा आर आहे, आर हा आपल्याला राज्यसभेतील जे काय जागा वाटप आहे त्याबद्दल माहिती देतो. यस हा शेड्यूल एरियाज अनुसूचित क्षेत्राबद्दल माहिती देतो. ओ आपल्याला अदर एरियाज म्हणजेच की आसाम, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांविषयी जे काही विशेष तरतुदी संविधानात आहे त्याबद्दल माहिती मिळतात. आणि ओ नुसार आपल्याला ओ झाला. आता या बघू 7वी अनुसूची. यामध्ये आपल्याला फेडरल स्ट्रक्चर बद्दल माहिती मिळते. फेडरल स्ट्रक्चर म्हणजे कसं, याच्यामध्ये 3 सूच्या आहेत त्याबद्दल माहिती मिळते. आता बघू ओ बद्दल आपल्याला ऑफिशियल लँग्वेजेस बद्दल माहिती मिळते, जे की परिशिष्ट 8 मध्ये समाविष्ट आहे. आणि यल मध्ये आपल्याला 9व्या परिशिष्टाबद्दल माहिती मिळते, ज्यामध्ये जमीन सुधारणाशी संबंधित कायदे समाविष्ट आहेत.
आणि डी वरून आपल्याला डिफेक्शन म्हणजेच की पक्षांतर बंदी जे आपल्याला 10व्या शेड्यूलमध्ये माहिती मिळतं. आणि पी आपल्याला पंचायतबद्दल माहिती देतं जे की शेड्यूल 11. एम म्युनिसिपॅलिटीज म्हणजेच की शेड्यूल 12बद्दल माहिती मिळतं. तर की अशी आता मी तुमच्याकडून अशी आशा करतो की तुम्हाला टीयर्स ऑफ ओल्ड पीएमची संपूर्ण कल्पना आली असेल. आणि हे जी ट्रिक आहे ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. लक्षात ठेवल्याने तुम्हाला जे का 12 शेड्यूल आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती मिळून जाणार. तर आता मी तुम्हाला काय तुम्हाला हे 12 जे शेड्यूल आहे हे समजलं असं मी आशा करतो. आणि तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.